पुढचा जो टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ एस ब्लॉक इलेवन. एस ब्लॉक इलेवनचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या, म्हणजे आपल्याला ॲक्च्युली प्रत्येक ब्लॉकचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. आता ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ एलिमेंट. वी हॅव सीन इन प्रिव्हियस सेक्शन that 118 element in modern periodic table are distributed in 4 block having generally different configuration according to their block. आपण बघितलं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंट आहेत. ओके, आणि ते 118 एलिमेंट हे 4 ब्लॉकमध्ये काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ठीक आहे, त्यांचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा आपण मागच्या सेक्शनमध्ये बघितलं. द एलिमेंटल प्रॉपर्टी आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ब्लॉक दे बिलॉंग. तर प्रत्येक ब्लॉकच्या काय आहेत काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, ते आता आपण पाहणार. त्याच्यातला जो फर्स्ट टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक जे एलिमेंट आहे त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. द एस ब्लॉक कंटेन एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. एस ब्लॉकमध्ये काय, ग्रुप फर्स्ट आहे अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल. ओके, असे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता बघा, अल्कली कोणाला म्हणायचं, जर वॉटरमध्ये जर आपण हे एलिमेंट ॲड केले ग्रुप फर्स्टचे तर त्यांचं काय फॉर्म होतं, बेस फॉर्म होतं. काय फॉर्म होतं, बेस. त्याला आपण अल्कली मेटल म्हणतो आणि ते वॉटरमध्ये सॉल्युबल असतं. आणि ग्रुप सेकंड जो आहे त्याला अल्कलाइन अर्थ मेटल, म्हणजे ते बेसिकच असतात अल्कलाइन म्हणजे. ऑल दिस एलिमेंट आर रिॲक्टिव्ह मेटल. ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड म्हणजे एस ब्लॉकमधले जे एलिमेंट आहेत ते सगळे कसे आहेत, रिॲक्टिव्ह मेटल आहेत. अँड ऑकर इन नेचर ओनली इन कंबाईन स्टेट. ते रिॲक्टिव्ह असल्यामुळे नेचरमध्ये ते आपल्याला फ्री स्टेटमध्ये ऑब्झर्व होणार नाही, तर ते नेचरमध्ये आपल्याला कंबाईन स्टेटमध्ये म्हणजे दुसरे कुठल्या तरी एलिमेंटबरोबर ते कंबाईन झालेले असतात, म्हणजे कंपाऊंड म्हणू शकतो आपण त्यांना. ते कंबाईन स्टेटमध्ये आपल्याला नेचरमध्ये अवेलेबल होते. Their compound with the exception of lithium and beryllium are predominantly ionic. आता यांचे जे कंपाऊंड असतात एस ब्लॉकमधले एलिमेंटचे ते जनरली कसे कंपाऊंड असतात, आयोनिक कंपाऊंड. आयोनिक म्हणजे काय, जे कॅटॅन आणि ॲनायनपासून फॉर्म होतात. कॅटॅन म्हणजे काय, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ॲनायन म्हणजे काय, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईड कसं तयार होतो, सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॅटॅन, क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज ॲनायन, त्याच्यापासून काय फॉर्म झाला, सोडियम क्लोराईड फॉर्म झाला. म्हणजे जनरली ते काय असतात, आयोनिक असतात. त्याला एक्सेप्शन दिलं आहे लिथियम आणि बेरिलियमचं. दिस इज बिकॉज दे हॅव ओनली 1 or 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विच दे कॅन लूज रेडिली फॉर्म M+ or M+2 आयन्स. मग हे आयोनिकच का फॉर्म होतात, कारण काय, हे जे अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल आहेत तर यांच्याकडे आता अल्कली जे आहे त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो व्हॅलन्स शेअरमध्ये आणि अल्कलाइनमध्ये 2. मग हे जनरली काय, यांना ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं तर इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करून देतात. म्हणून हे स्वतःवर 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला +1 चार्ज, 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर +2 चार्ज यांच्यावर ॲक्वायर होतो. दे हॅव लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. यांची जी आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे ती काय, लो असणार आहे. आता आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय असतं, तर मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू लूज इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटरमोस्ट ऑर्बिट और व्हॅलन्स शेल, इट इज कॉल्ड ॲज अ आयोनायझेशन एन्थॅल्पी. म्हणजे एखादी एलिमेंट्सला किंवा एखादा जो ॲटम असतो तो आपल्या जो गॅसेस स्टेटमध्ये असताना, इम्पॉर्टंट काय, गॅसेस स्टेटमध्ये असताना इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. त्याच्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागते त्याला आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणतात. आणि यांची जी आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे ती कशी आहे, लो आहे. लो आहे म्हणून इझिली काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. इलेक्ट्रॉन्स हे डोनेट करतात, विच डिक्रीजेस डाऊन द ग्रुप रिझल्ट इन इन्क्रीज रिॲक्टिव्हिटी. मग टॉपकडनं बॉटमकडे येताना जो एस ब्लॉक आहे, टॉपकडे बॉटमकडे येताना यांची जी टेंडन्सी आहे तर ती काय होते, डिक्रीजेस डाऊन द ग्रुप रिझल्टिंग इन्क्रीज रिॲक्टिव्हिटी. यांची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते म्हणून जी आयोनायझेशन एन्थॅल्पी ती काय होते, डिक्रीज होते, म्हणजे अजून कमी होत जाते. आयोनायझेशन एन्थॅल्पी जेवढी कमी असेल तो इझिली काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करतो. तर मग टॉपकडनं बॉटमकडे येताना किंवा वरून खाली येताना आयोनायझेशन एन्थॅल्पी लो होत जाते. त्यामुळे हे जे एस ब्लॉकचे एलिमेंट आहे टॉपकडनं बॉटमकडे येताना यांची रिॲक्टिव्हिटी काय होते, वाढत जाते.
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. आता आपण पी ब्लॉक एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. द पी ब्लॉक एलिमेंट कंटेन एलिमेंट ऑफ ग्रुप 13 to 18. 13 to 18, 13, 14, 15, 16, 17, 18 या ग्रुपमध्ये कुठले एलिमेंट, हा जो ग्रुप्स आहे तर त्याला आपण पी ब्लॉक म्हणतो. द पी ब्लॉक एलिमेंट टुगेदर विथ एस ब्लॉक एलिमेंट आर कॉल्ड ॲज अ मेन ग्रुप एलिमेंट ऑर रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. यस आणि पी ब्लॉक एलिमेंट्स एकत्र यांना आपण काय म्हणतो, मेन ग्रुप एलिमेंट म्हणतात किंवा याला काय म्हटलं जातं, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणतात. ठीक आहे. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे यांचे जे वरचे एलिमेंट आहे, ओके, प्रत्येक ग्रुपचा जो सुरुवातीचा जो एलिमेंट आहे त्याच्या ज्या प्रॉपर्टी, तसंच तो प्रॉपर्टी काय करतो, तो त्या ग्रुपच्या प्रॉपर्टी तो रिप्रेझेंट करतो, म्हणून आपण यांना रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणतात. द लास्ट ग्रुप ऑफ पी ब्लॉक नेमली 18 ग्रुप इज द फॅमिली ऑफ नोबेल ऑर इनर्ट गॅस. पी ब्लॉकमध्ये जो सगळ्यात लास्टचा ग्रुप आहे, 18 ग्रुप आहे, त्याला आपण नोबेल किंवा इनर्ट गॅसेस फॅमिली असं म्हणतो. These have close valence shell, complete octet in the case of helium and complete duplet in the case of helium and complete octet in case of other noble gases. तर हे जो 18 ग्रुप आहे त्याच्यात आपण जर बघितलं तर त्यांचं डुप्लेट म्हणजे हेलियमचं डुप्लेट आणि बाकीचे जे एलिमेंट आहे त्या ग्रुपमध्ये त्यांचं ऑक्टेट कंप्लीट झाले. ओके. आणि देअर फॉर व्हेरी लो केमिकल रिॲक्टिव्हिटी, त्यांची रिॲक्टिव्हिटी काय अतिशय कमी आहे, कारण त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जनरली ऑर्डिनरी टेम्परेचरला ते इलेक्ट्रॉन लूज किंवा गेन करत नाही. म्हणून त्यांची केमिकल रिॲक्टिव्हिटी कशी आहे, खूपच लो आहे. इलिमेंट ऑफ ग्रुप 17 त्याला आपण हॅलोजन फॅमिली म्हणतो आणि इलिमेंट ऑफ ग्रुप 16 त्याला आपण चॅल्कोजन्स इन्क्लूड रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स. ओके. आता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय झाले हॅलोजन फॅमिलीमध्ये, आणि जो 16 आहे तर त्याच्यामध्ये जे त्याला चॅल्कोजन्स म्हणजे काय, तर हे जे एलिमेंट्स आहेत, मोस्ट ऑफ द जे ओर्स आहेत कॉपरचे, त्याला ग्रीक वर्ड काय म्हणतो आपण, चाल्कोस, आणि त्याचे जे ऑक्साईड आहेत किंवा सल्फाईड आहेत, सच ओर कंटेन्स सेलेनियम अँड टेलरियम. सेलेनियम आणि टेलरियमची त्याच्यामध्ये काय असतं, कंटेन असतं स्मॉल क्वांटिटीमध्ये, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, चाल्कोजन्स असं म्हटलं जातं. च्या इथून मेटल आणि नॉन मेटल काय होतं, एक प्रकारचे सेपरेट. मेटल लेफ्ट हँड साईडला झिगझॅग लाईनच्या अराउंड काय मेटलॉइड आहे, आणि राईट हँड साईडला नॉन मेटल विथ सेपरेट मेटल फ्रॉम नॉन मेटल. द नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्टकडनं राईटकडे जाताना, आता लेफ्टकडे जनरली मेटल असतात आणि राईटकडे काय आहे, नॉन मेटल आहे. तर लेफ्टकडे राईटकडे जाताना नॉन मेटलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं, म्हणजे मेटलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं, नॉन मेटलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक. वेअर इट डिक्रीजेस ॲज वी गो डाऊन द ग्रुप. परंतु टॉपकडनं बॉटमकडे येताना जे नॉन मेटलिक कॅरेक्टर आहे ते काय होतं, डिक्रीज होतं. नॉन मेटलिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ डी ब्लॉक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डी ब्लॉक. डी ब्लॉक कंटेन एलिमेंट ऑफ अ ग्रुप 13 to 12. 13 to 12 जे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये डी ब्लॉक आहे, तो डी ब्लॉक असतो. दे आर ऑल मेटल. डी ब्लॉकमध्ये सगळे काय आहेत, मेटल आहेत. द डी ब्लॉक एलिमेंट आर नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट और ट्रान्झिशन मेटल. डी ब्लॉक एलिमेंटला काय म्हणतो आपण, ट्रान्झिशन एलिमेंट किंवा ट्रान्झिशन मेटल असं म्हणतो. दे फॉर्म ब्रिज बिटवीन केमिकली रिॲक्टिव्ह एस ब्लॉक एलिमेंट अँड लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट ऑफ ग्रुप 13 and 14. एक प्रकारे एस ब्लॉक आणि जो 13 आणि 14 ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा डी ब्लॉक काय एक ब्रिज आहे, एक प्रकारे काय तो ब्रिज आहे. म्हणजे एस ब्लॉक कसे आहेत, हायली रिॲक्टिव्ह आहे. 13 आणि 14 ग्रुपमधले जे एलिमेंट आहेत ते त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, लेस आहे. तर त्यांच्यामध्ये तो एक काय आहे, ब्रिज आहे. मोस्ट ऑफ डी एलिमेंट पोसेस पार्शियली फील्ड इन अ डी ऑर्बिटल. आता जे मोस्ट ऑफ द डी ब्लॉकमधले जे एलिमेंट आहेत तर त्यांचं जे डी ऑर्बिटल आहे ते पार्शियली फील्ड आहे, कम्प्लिटली फील्ड नाही आहे. ॲज अ रिझल्ट डी ब्लॉक एलिमेंट ह्या प्रॉपर्टीज सच ॲज, मग डी ऑर्बिटल्समध्ये मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन असतात आणि ते पार्शियली फील्ड आहे, पूर्णपणे फील्ड नसतं. त्यामुळे डी ब्लॉकच्या ज्या काही प्रॉपर्टी त्याच्यातली महत्त्वाच्या प्रॉपर्टी काय, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट 1, 2 अशी फिक्स आहे. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दिसतील.
पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय, जर आपण मॅग्नेटिक फील्ड जर तिथं मध्ये तो डी ब्लॉक एलिमेंट ठेवले तर ते वीकली मॅग्नेटिझम आपल्याला त्यांचं शो होतं, म्हणजे ते वीकली काय होतात, अट्रॅक्टेड होतात. ओके. ॲबिलिटी टू फॉर्म कलर आयन्स, डी ब्लॉक हा पार्शली फिल असल्यामुळे त्यांची ॲबिलिटी असते की ते कलर आयन्स त्यांचे काय होतात, फॉर्म होतात. डी ब्लॉक एलिमेंटचे कलर आयन्स काय होतात, फॉर्म होतात. दे कॅन बी यूज ॲज कॅटलिस्ट. डी ब्लॉक हे मोठ्या प्रमाणात कॅटलिस्ट म्हणून यूज केले जातात. कॅटलिस्ट म्हणजे काय असतो, एखाद्या रिएक्शनचं स्पीडअप करण्यासाठी, म्हणजे स्पीड वाढवण्यासाठी, रिएक्शन फास्ट करण्यासाठी एखादा सबस्टन्स यूज केला जातो, त्याला काय म्हणतात, कॅटलिस्ट. आणि तो सबस्टन्स रिॲक्टंटबरोबर रिॲक्ट होत नाही. ओके, तो फक्त रिएक्शनला काय करतो, स्पीडअप करतो, रिएक्शनचा रेट वाढवतो. झिंक, कॅडमियम, मर्क्युरी विथ कॉन्फिगरेशन NS2N-1D10 कम्प्लिटली फिल्ड एस अँड डी सबस्टेट. तर डी ब्लॉकमधले जे एलिमेंट आहेत, झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी, त्यांचं जनरल जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2N-1D10, म्हणजे एस ऑर्बिटल, एस जी सबशेल आहे ती पण फील्ड आहे, डी सबशेल पण फील्ड आहे. डू नॉट शो प्रॉपर्टी ऑफ टिपिकल ट्रान्झिशन मेटल. टिपिकल ट्रान्झिशन मेटलसारखे त्या प्रॉपर्टी शो करणार नाहीत. आहेत ते डी ब्लॉकमध्ये, पण ते टिपिकल ट्रान्झिशन मेटलसारख्या प्रॉपर्टी शो करत नाही, म्हणजे व्हेरिएबल ऑक्सिजन स्टेट, ओके, कलर्स वगैरे असं जास्त ते फॉर्म करणार नाहीत. पुढचा जो टॉपिक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ए ब्लॉक एलिमेंट. ए ब्लॉक कंटेन एलिमेंट ऑल ऑफ विच आर मेटल and are placed in the two rows called lanthanide series, cerium to lutetium and actinide series. आता जे ए ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये, तो ए ब्लॉकमध्ये सगळे मेटल आहेत. पिरियडिक टेबलला जे शेवटी दोन रोज आहेत बॉटमला, एक आहे लॅन्थेनाइड, दुसरी आहे ॲक्टिनाइड. लॅन्थेनाइडमध्ये सेरियमपासून लुटेटियमपर्यंत 58 to 71, आणि जी ॲक्टिनाइड सिरीज आहे ते थोरियम टू लॉरेन्सियमपर्यंत, म्हणजे 90 to 103. These series are named after their preceding element lanthanum and actinium. ओके. आता हे ज्या दोन बॉटमच्या सिरीज आहे, तर पहिला जो सिरीज आहे ती लॅन्थनम पहिल्यापासून स्टार्ट होतो, म्हणून त्याला आपण लॅन्थनाइड सिरीज म्हणतो. दुसरी आहे ॲक्टिनियमपासून सुरू होते, त्याला म्हणून आपण त्याला ॲक्टिनियम सिरीज असं म्हटलं जातं, किंवा ॲक्टिनाइड सिरीज असं म्हटलं जातं. इन द थर्ड ग्रुप ऑफ डी ब्लॉक ऑफ द 6 and 7 पिरियड रिस्पेक्टिव्हली. तर ह्या ज्या दोघं सिरीज आहे ह्या थर्ड ग्रुपच्याच आहेत. पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करणार, द थर्ड ग्रुपच्याच. ओके. तर डी ब्लॉकमधल्या ज्या 6 to 7 पिरियड रिस्पेक्टिव्हली. ओके, म्हणजे 6 आणि 7 पिरियड. ओके, हा आहे डी ब्लॉक. ठीक आहे. डी ब्लॉकमध्ये थर्ड ग्रुपमध्ये जो डी ब्लॉक आहे तिथून ह्या कुठं केलेल्या आहेत, बॉटमला केल्या आहेत. तर यांना बॉटमला का स्थान दिलं आहे, कारण प्रत्येकमध्ये 14 एलिमेंट आहे. जर आपण तशी जर अरेंजमेंट केली मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जशी केली, ओके, ॲटॉमिक नंबरनुसार, तर काय होतं, मॉडर्न पिरियडिक टेबल पूर्णपणे काय होईल, डिस्टर्ब होईल. तो डिस्टर्ब व्हायला नको, म्हणून हा 6 आणि 7 पिरियडच्या ह्या ज्या दोघं सिरीज या बॉटमला आपण लिहिलेल्या आहेत. ओके. द लॅन्थेनाइड आर ऑल्सो नोन ॲज रिअर अर्थ एलिमेंट. यांना रिअर अर्थ एलिमेंट म्हणतात. ठीक आहे. लॅन्थेनाइड जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, लॅन्थेनाइड जे एलिमेंट आहेत त्यांना आपण काय म्हणतो, रिअर अर्थ म्हणतो. का म्हणतो, द एलिमेंट्स स्कॅन्डियम अँड इट्रिबियम आर ऑल्सो नोन ॲज रिअर अर्थ बिकॉज दे वेअर ओरिजिनली डिस्कवर्ड टुगेदर विथ अ लॅन्थेनाइड इन रेअर मिनरल्स. म्हणजे यांचे जे मिनरल्स आहेत अर्थमध्ये ते कसे तर रिअर आहेत आणि आयसोलेटेड आहेत ऑक्साईड्स. ओके, ऑर अर्थ. ओके, म्हणून आपण यांना काय म्हणतो, रिअर अर्थ एलिमेंट असं यांना म्हटलं जातं. The actinide element beyond uranium-92 are called as a trans-uranium element. जे ॲक्टिनाइड एलिमेंट असतात त्यांना आपण ट्रान्स युरेनियम म्हणतो. का, म्हणजे युरेनियम-92 नंतर ट्रान्स युरेनियम म्हणतो आपण, त्यांना हेवी पण म्हणतो. ठीक आहे, कारण युरेनियम हा 92 आहे, त्याच्यानंतर जे एलिमेंट आहेत त्यांना ट्रान्स युरेनियम म्हटलं जातं. ऑल ट्रान्स युरेनियम एलिमेंट आर मॅनमेड अँड रेडिएक्टिव्ह. सगळे जे ट्रान्स युरेनियम एलिमेंट आहेत ते मॅनमेड आहेत, म्हणजे ते काही नॅचरली अवेलेबल नाही, त्यांना सिंथेसिस केलं आहे लॅबोरेटरीमध्ये, आणि ते सगळे रेडिएक्टिव्ह आहेत. 7.4
Chloride of two metal are common laboratory chemical and both are colorless. One of the metal react vigorously with water while other reacts slowly. Place the two metal in the appropriate block in periodic table. Justify your answer. म्हणजे बघा, टू मेटल क्लोराइड्स आहेत, कॉमन लॅबोरेटरीमध्ये असतात, दोघं कलरलेस आहे. वन वॉटरबरोबर व्हिगरसली रिॲक्ट होतो, दुसरा स्लोली रिॲक्ट होतो. ओके, तर ते टू मेटल ॲप्रोप्रिएट ब्लॉकमध्ये आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये प्लेस करायचं आणि आपल्याला आन्सर जस्टिफाय करायचे. मेटल्स आर प्रेझेंट इन ऑल 4 ब्लॉक ऑफ द पिरियडिक टेबल. आपण बघितलं आता की पिरियडिक टेबलच्या 4 ब्लॉकला काय आहेत, मेटल्स असतातच. सॉल्ट ऑफ मेटल इन द ए ब्लॉक, पी ब्लॉक आर नॉट कॉमन लॅबोरेटरी केमिकल्स. जे पी आणि ए ब्लॉकमधले जे सॉल्ट्स आहेत, मेटॅलिक सॉल्ट, ओके, एक्सेप्ट ॲल्युमिनियम क्लोराईड, तो जर सोडला तर जनरली ते लॅबोरेटरी केमिकल्समध्ये आपण यूज करत नाही. देअर फॉर द चॉईस इज बिटवीन एस अँड डी ब्लॉक. मग आपल्याकडे आता बघा, एफ आणि पी ब्लॉकचा चॉईस नाही राहिला, आपल्याकडे आता फक्त एस आणि डी ब्लॉकचा चॉईस आहे. म्हणजे त्या दोघं ब्लॉकपैकीच ते आपण प्लेस करू शकतो. फ्रॉम द गिवन प्रॉपर्टीज देअर प्लेसमेंट डन एज शोन इन बिलो. आता बघा, एस ब्लॉक, मेटल दॅट रिॲक्ट विगरसली विथ वॉटर. हे जे एस ब्लॉकमधले जे मेटल आहेत ते विगरसली रिॲक्ट होतात वॉटरबरोबर, ते विगरसली म्हणजे क्विकली रेडिली रिॲक्ट होतात. डी ब्लॉकच्या बाबतीत मेटल दॅट रिॲक्ट स्लोली विथ वॉटर. डी ब्लॉकचे जे मेटल आहेत ते वॉटरबरोबर स्लोली रिॲक्ट होतात. द कलरलेस नेचर ऑफ द लेस रिॲक्टिव्ह मेटल इन डी ब्लॉक इम्प्लाइज दॅट इनर डी सबशेल इज कम्प्लिटली फ्री. आता त्यांचं कलरलेस जर नेचर असेल लेस रिॲक्टिव्ह मेटलचं, तर म्हणजे जे डी ब्लॉक्स इम्प्लाइज द इनर डी सबशेल इज कम्प्लिटली फील्ड. त्यांचं इनर डी सबशेल काय आहे, पूर्णपणे काय असणार आहे, फील्ड असणार आहे. ठीक आहे.